गणगणगणात गोड स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. खजुराचे रोल, काळे खजूर असतात ओले, त्याचे रोल करून पाहायचे आहेत. हेल्दी आणि पौष्टिक आहेत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर मी हे 400 ग्रॅम खजूर घेतले आहे. आठळ्या काढून घेतलेल्या आहेत. देठ पण याचे काढलेले आहेत. 25 ग्रॅम काजू घेतले आहेत. त्याच्यानंतर 25 ग्रॅम बदाम घेऊया. 25 ग्रॅम पिस्ते घेऊया. 25 ग्रॅम अक्रोड आहे. 25 ग्रॅम बेदाणे आहेत आणि थोडंसं खोबऱ्याचं किस आहे, डेसिकेटेड कोकोनट, आणि थोडीशी वेलची पावडर आहे आणि साजूक तूप घेतलं आहे. चला तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तूप घेऊया. थोडंसं 2 चमचे तूप घेऊया. ते गरम होईपर्यंत मी इकडे काजू आहेत ते अर्धबोबडे कुटून घेते आहे. अर्धबोबडे करायचे, बारीक पावडर नाही करायची. त्याचप्रमाणे बदाम पण घ्यायचे आहेत. आपली तोपर्यंत कढई गरम होत आहे. आणि पिस्ते ते सुद्धा असे बारीक करून घ्यायचे आहे. अर्धबोबडे करायचे, त्याची पण पावडर नाही करायची. स्वादगाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता हे तूप टाकलंय, गरम झाले आहे. आता मी खजूर त्या तुपामध्ये शिजवून घेत आहे. आता हे एवढे परतायचे की मऊ झाले पाहिजेत. मऊ होऊन त्याचा असा गोळा तयार होईल. तोपर्यंत हे आपल्याला मंद आचेवर परतत राहायचं आहे. थोडंसं झाकून एक वाफ काढली तरी ते मऊ होतात आहेत. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर पटापट सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि लाईक करा, शेअर करा. हे पहा, सगळ्यात उत्तम आणि हेल्दी रेसिपी आहे ही. असं आता शिजायला लागला आहे. याचा घट्ट गोळा तयार होईल. आता हे पहा, दिसतोय ना गोळा कसा झालाय. छान मऊसूद गोळा तयार होत आहे. लेडीजना तर हे खजुराचे रोल जे आहेत ना, हे प्रकृतीला अत्यंत उत्तम आहेत. म्हणजे सगळीच कमतरता भरून काढतात आयर्न कॅल्शियमची. हे पहा, आणि कंपल्सरी हे तुम्ही पण करा रेसिपी बघून. आणि कंपल्सरी रोज एक लाडू, एक रोल असं करून खा त्याचा. हे पहा, आता मी याच्यामध्ये काजू टाकले आहेत, निम्मे बदाम टाकलेत, निम्मे पिस्ते टाकते आहे. निम्म ठेवायचं आहे. निम्मे अक्रोड टाकले आहेत. निम्मे बेदाणे टाकायचे, निम्मे ठेवायचे आहेत. आता ही वेलची पावडर टाकली आहे, पूर्ण सगळी टाकून द्यायची आहे. आता हे सगळं मिक्स करून एकत्र कालवून घ्यायचं आहे. पहा, सगळं मिक्स झालं पाहिजे. आता याचा पण असा छान गोळा होईल. हे पण छान परतले गेले आहेत. ड्रायफ्रुट्स पण बाकीचे त्याच्यामध्ये. पहा, आता हे छान वाफलं गेलं आहे, परतून झालं आहे. आता मी गॅस बंद करते. आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता तोपर्यंत काय करू आपण, हे बाकीचे जे मी निम्मे ठेवले आहेत ना ड्रायफ्रुट्स, ते थोडेसे तुपामध्ये आपण भाजून घेऊया. हे पहा, काजू होते निम्मे, ते आता भाजून घेत आहे. असे क्रंची झाले पाहिजे, कारण ना आपण हे सगळं जे आहे हे एकत्र मिक्स करून आपण रोल करण्यासाठी वापरणार आहोत. हे पहा, आता बदामाचं निम्म राहिलेलं होतं ते ठेवून घेतलं आहे. त्याच तुपामध्ये मी हे फ्राय करून घेत आहे. असं छान क्रंची झालं आहे. पहा, ते झाल्यानंतर निम्मे ठेवलेले पिस्ते आहेत ना, पिस्त्याचे तुकडे, ते टाकून घेऊया आणि ते पण थोडेसे भाजून घेऊया. हे पहा, त्याचा क्रंच आहे ना तो छान वाटतो दाताने चावताना. मी पहा, आता हे पण काढून घेत आहे. त्याच्यानंतर अक्रोड टाकले आहे, ते पण भाजून घेतले आहे. थोडेसे बेदाणे राहिले होते मगाशी, ते पण भाजून घेतले आहे. आता हे सगळं मी मिक्स करून घेत आहे. तुम्हाला जर असं कोरडं नको असेल तर थोडंसं 1 चमचाभर तूप तुम्ही त्यात टाकू शकताय. आता सगळं मिक्स करून घेतलं आहे. तर याची ना पारी करून घ्यायची. हे खजुराची जी आपण केला होता ना गोळा, त्याची पारी करून ह्याच्यामध्ये थोडंसं भरून घ्यायचं आहे आणि असं हे पॅक करायचं आहे. आणि याचा आता हातावर असं मी रोल करते. हा रोल झाला. आता हा डेसिकेटेड कोकोनट आहे, त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. असं
दिसायला पण सुंदर दिसत आहे आणि सगळे जिन्नस आपल्या पोटात जातात. हे पहा, तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये ना आणखी याची पौष्टिकता वाढवू शकता. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तळलेलं डिंक त्याची पावडर पण करून घालू शकता. हे पहा, याचा पण रोल केला आहे. आता हा पण मी असा कोकोनटच्या पीसमध्ये गोळून घेते आहे. शुगर असलेल्यांना पण कधीतरी गोड खायची इच्छा होतेच ना. मग साखर आणि गुळाशिवायचा हा छान गोड पदार्थ आहे. तर तुम्ही करून पहा, नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे झाले होते, आवडले का. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या स्वादगाथा चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पहा, आतमध्ये क्रंच कसा दिसतोय पहा. खायला पण एकदम सॉफ्ट मऊ असे सुंदर झालेत हे रोल. दिसायला पण किती आकर्षक दिसत आहेत पहा. तुम्हाला साखर गूळ याचे काही रोल लाडू नको असतील खाण्यात तर हे खजुराचे कधीतरी गोड खायची इच्छा होते ना, मग हे करून खा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय.